3 गणपतीचं आगमन भेटलं आहे आम्हाला. नशिबात असलं तर भेटतं आहे सगळं बरोबर. देवाला दाखवायचं आलं तर बरोबर दाखवतो. तर ब्लॉग पूर्णपणे बघा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर लवकरच व्हायला आपले फक्त काही सबस्क्रायबर बाकी आहेत. म्हणजे 80 सबस्क्रायबर बाकी आहेत समथिंग. सॉरी 75 सबस्क्रायबर बाकी आहेत. 1000 सबस्क्रायबर व्हायला तर 1000 सबस्क्राईब करा. 2000 करा, 3000 करा, 20,000, 30,000, 40,000 पाहिजे तेवढे करा. गावातमध्ये टी शर्ट घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आणि आपल्या मुंबईच्या राजाचं. त्या लाईनीत आलं आहे जमते. पुढं बघा एवढी आता शिल्लक आहेत. मागं आता तिकडे कोपऱ्यात होता मी. खेतवाडीचा गणाधीश, खेतवाडीचा बहुताशा पथक भैरव गर्जना लाजव वाजवल्या त्यांनी. 1 नंबर महावीर. आणि हा कुठला बाप्पा आपण बघूया, दाखवतो तुम्हाला. संध्याकाळचे 5:45 झालेत. त्याच्यामुळं काय आता फक्त लोकल कंटेंट क्रिएटर राहिलेत. बाकी सगळे लांब लांबचे गेट. समोरून एक बाप्पा येतोय चालत आणि आपल्याच भेटायला येते असं वाटते. वेट करते आपण इथं आता थांबून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतेश्वरी ब्लॉगमध्ये. आता आपण परल रेल्वे स्टेशनवरून चाललो आहे पुढं. आणि तुम्हा सर्वांना आज आहे 15 ऑगस्ट. तुम्हा सर्वांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच कृष्ण जन्माष्टमीच्या पण हार्दिक शुभेच्छा. आज आपण चाललो आहे चिंचपोकलीचं आणि गणेश गल्लीच्या म्हणजे मुंबईच्या राजाचं टी शर्ट हे करायला आणायला. आणि माझ्यासोबत आहे सुशांत. दोघंजण चाललो आहे आम्ही. आणि आपण मधीत हे पण कवर करणार आहोत काय मधीत आपण आगमन पण कवर करणार आहोत थोडेफार. पण पहिलं आम्ही जातोय चिंचपोकलीच्या इथे चाललो आहे मंडपात. कारण भरपूर गर्दी आहे आज असणार आहे. कारण आज 2च दिवस चिंचपोकलीचं हे आहे, टी शर्टचं वाटप आहे आज आणि उद्या. आणि मुंबईच्या राजाचं 20 तारखेपर्यंत आहे. त्याच्यामुळे तिथे काय जास्त गर्दी नसणार आहे. चिंचपोकलीला जास्त गर्दी असणार आहे. पण पहिलं तिथं जातो आहे. तिथून नंतर मग पुढे आपण परवीर वर्कशॉपला जाऊ. नाही, पहिलं चिंचपोकलीला मुंबईच्या राजाचं टी शर्ट घेऊ, नंतर परवीर वर्कशॉप. चला. आणि आता आपण आहोत ब्रिज खाली, प्रभादेवी ब्रिज खाली आहोत आपण. आणि चाललो आहे पुढे परल. आणि सुशांत माझ्यासोबत चाललो आहे आपण अशा तऱ्हेने. परलवरून जवळ आहे. मी उगाचच प्रभादेवीला उतरायचं एवढ्या दिवस. प्रभादेवीवरून मग दादरवरून प्रभादेवीवरून मग खाली इकडे परलवरून ऑन दी स्पॉट आहे सगळं जागा त्याला इथे. आता आपण परल लोको याच्यामध्ये परल लोको सेंटरमध्ये आहोत आणि चाललो आहे पुढे. इथे एवढी गर्दी होती काय नसते रे. सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि तुम्हाला दहीहंडीच्या पण हार्दिक शुभेच्छा. आणि आज बघू आपण किती आपल्याला हे कवर तर करता येतील, काय आगमन किती कवर करता येतील. कारण आहे ना, आज मेन 2 गोष्टी करायच्या आहेत. टी शर्ट घ्यायचे आहेत. कारण उद्याचा दिवस आहे फक्त चिंतामणीचा टी शर्ट वितरणाचा. त्याच्यामुळे सुशाभिषान मागे दिसतोय बघा तुम्हाला. आम्ही दोघंजण चाललो आहे. आणि पाऊस दिवस काही नाही आहे, त्याच्यामुळे जरा बरं आहे. आमच्याकडे भरपूर पाऊस पडला आहे तिकडे. पाऊस तर पडते रात्रभर. आणि आपण अशा तऱ्हेने चाललो आहे परलच्या गल्लीतून. आज बघा, आज सुमसाम आहे या रस्त्यावर. नाही तेव्हा मरणाची गर्दी असते, कोण ना कोण असते. आज बघा कुत्रा कोण नाही आहे इकडे पण. आम्हीच दोघंजण आहोत. ब्लॉगरला आज गेले असतील पुढं.
आणि आता तर रास लोक बघितली मी हे करताना, म्हणजे आज स्वातंत्र्य दिन आहे त्याच्यामुळं पोरं बिरं शाळेत जाताना हे करताना ते करताना. इकडं एक ट्रॉली आहे जोगेश्वरी पूर्व बाजरेकरवाडीचा मित्रमंडळ. आणि हा आपला परळ वर्कशॉप समोरला हा दिसते. बघू आपण परळ वर्कशॉपला जाऊ थोड्या टायमात. आणि त्या अगोदर चिंचपोकली एक ट्रॉली आहे इथे. मागे 2 ट्रॉल्या भेटल्यात, ही एक आणि ती एक. ही एक ट्रॉली आहे इथे, ही कुठल्या आहे काय माहिती नाही. 2-4 ट्रॉल्या आहेत इथे. रासच ट्रॉल्या आहे ते बघ. चिंतामणी कुठला तरी आहे इथे. ही धारावीचा चिंतामणीची आहे. आणि फुल पोलीस बंदोबस्तात आज. एक ट्रॉली आहे इकडं, ही एक ट्रॉली आहे. ट्रॉल्याच ट्रॉली आहेत. हां पार्किंग करून ठेवली इथं. तर मित्रांनो मागच्या साईडला परळ वर्कशॉप आहे आणि आज परळ वर्कशॉपमध्ये अजिबात गर्दी नाही आहे. का काय माहिती, आगमन तर आज आहे पण गर्दी नाही आहे. आम्ही चाललो आहे चिंचपोकलीला. आता चिंचपोकलीला जाऊ आपण. आणि मागे बरं केलं आहे, म्हणजे बाप्पाच्या आगमनासाठी आहे ना, तुम्हाला जायचं असेल तर हे करायची गरज नाही. म्हणजे तिथे रास गर्दी करतात गेटजवळ. गेटजवळ पूर्ण बॅरिकेड लावलेत. याची इकडे कमी आगमन आहेत परळ वर्कशॉपमध्ये असं वाटतंय आज. जास्त करून गणसंकुलमध्ये भारतमाता गणसंकुल आणि बकरी अड्डा अशा 2 ठिकाणी जास्त आहे. चला आपण जाऊ आता पुढे. वांद्र्याचा विघ्नहर त्याचा टी-शर्ट आता बघितलं, म्हणजे यांचं आगमन आहे. हे बघा ट्रॉली आली यांची. किती वाजता आगमन आहे? किती वाजता आगमन आहे? आता आपण आहोत गणसंकुलाच्या समोर. हे आपलं गणसंकुल वर्कशॉप. इथून काय अजून मूर्ती निघतील काय सांगू शकत नाही. हे बघा पोरं मस्ती करत चालले. 1-2-1 परळच्या राजाला बाई जायलाच पाहिजे. दिवाळी साजरी करणार आहे. हो खूप फटाफटा किंवा हे रास बघितले मी पूर्ण 10,000 फटाके आणलेत. खायची गोष्ट आहे काय. तर सगळं सुखसुखट आहे आज लालबागमध्ये. अजिबात गर्दी नाही कुठं. बघा एक माणूस पण दिसणार नाही कुठं तुम्हाला. नॉर्मल लोक जी रेग्युलर चालत आहेत तीच. आणि पहिल्यांदा असं बरं वाटतंय जरा असं चालायला रस्त्यावर. नाहीतर मरणाची गर्दी, मरणाची म्हणजे रास गर्दी असते. आणि उगाच लोक गर्दी करतात. आज बघू आगमन आहे एक वांद्र्याच्या राजाचं 12 वाजता. जाऊ आपण आगमन. आपण त्याच्या अगोदर चिंतामणीचे टी-शर्ट आणि गणेश गल्लीमध्ये मुंबईच्या राजाचे टी-शर्ट महत्त्वाचे ते पहिले घेऊ. गणपती वाईब्स आजूबाजूला दुकानं बघा नुसते कपड्यांचेच आणि याचेच आहेत. गालर विलरचे दुकानं. लालबाग हा आहे लालबाग मार्केट. आणि गणपतींचं डेकोरेशनचं सामान इकडं सगळी तयारी करायची असेल तर या सामान घेऊन जा. कारण इथं डेकोरेशनचं सामान सगळे गणपतीच्या बाप्पाचं आपलं भेटते. आणि कुर्त्याचं एक दुकान आहे इथं परळ लालबागमध्ये, ते शोधायचं आहे मला. ते नंतर शोधतं वाटलं. जाऊ आपण पुढे. पोलीस बांधवांना शुभेच्छा दिल्यात आम्ही. लहान पोरं देत होती म्हणून आम्ही पण सुरुवात केली. आणि आता आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आणि पुढे चाललो आहे. आज दोन्ही पण गणसंकुलामध्ये आणि परळ वर्कशॉपमध्ये एवढी काय गर्दी नाही आहे आज आगमनासाठी. आणि रस्त्यावर पण एवढी काय गर्दी नाही आहे बघा सगळे. चला रस्ता क्रॉस करतोय चाललोय पुढे. हो चिंतामणीच्या इथे समोरला गेट बघू शकताय तुम्ही. चिंतामणीचं गेट म्हणजे देखावा बघू शकताय. ऑलमोस्ट तयारी अर्धी झाली, अर्धी बाकी आहे. मागच्या साईडला पण इकडे पण चिंतामणीचं आगमन आहे आपलं 17 तारखेला आणि फुल धमाल होणार आहे ते. समोरला बघा गेटचं पूर्ण व्यवस्था झालेली आहे लावून. आणि बाकीच्या गोष्टी अजून करायचं डेकोरेशन अजून बाकी आहे पण झालं आहे बहुतेक झालं आहे. अर्ध तरी झाले. काम चालू आहे सध्या मागच्या साईडला पण. टी-शर्ट घ्यायसाठी गर्दी बघा किती लागली. रास 2 दिवस दिलं आहे म्हणून एवढी गर्दी लागली. लाईनीत उभं राहतो दिवस पुढे.
हे बघा लाईन, बघा लाईन बाहेर मागच्या साईडपासून आहे लाईन. आम्हाला 2 वाजणार आहेत टी शर्ट घ्यायला शकतो. अजून पुढं पण आहे लाईन तिकडं भाई, अजून पुढं पण तिकडून चिंतामणीच्या इथून तरी पण इकडं पुढं गेटवर पण लाईन बघा. अजून पुढं चालतोय तरी पण लाईन आहेच, संपतच नाही लाईन. आज वाटते आम्हाला 7-8 वाजतील आज जाता जाता टी शर्ट भेटता. आणि मध्येतून बंद पण करणार आहेत लाईन, त्याच्यामुळं काय हे टी शर्ट ऑटो बंद पण करणार आहेत. एवढी गर्दी बाबा, तिथूनच आलो असतो मग आपले चिंतामणीच्या टी शर्ट घ्यायला. ही बघा समोर पहा तिकडून लाईन लागली या चौकापर्यंत. इकडं आम्ही मग या चौकातून गेले झाली. इथून सुरुवात झाली. आता पूर्ण दाखवतो मी डायरेक्ट तुम्हाला हायपर लॅप लावून लाईन किती आहे ती. बघितला आधी तिथून एवढी गर्दी आहे टी शर्ट घ्यायला फक्त चिंतामणीचं. आणि आता गणेश गल्लीचं जायचं आहे आपल्याला आणायला, तिथं बघू किती गर्दी आहे. पण झालेलं आहे आपलं. मात्र अशा तऱ्हेने बाप्पाने ध्वजारोहण पण करून घेतलंय आपण. त्या लाईनीत आलोय जमते. पुढं बघा एवढी आता शिल्लक आहेत. मागं आता तिकडे कोपऱ्यात होतो आम्ही. लाईन बघा, आम्ही त्या कोपऱ्यात होतो चौकात, त्याच्या पुढं पण लाईन लागली. त्या अर्ध्या रस्त्यात आले. थोडं चिंतामणीचं खाली तो टनल आहे, टनल खाली आलोय आता आम्ही. या बघलं सुशांत इकडं थांबलंय आणि आपलं चिंचपोकलीचा टनल आणि पुढं लाईन बघा. आणि या साईडला ही गर्दी टी शर्ट घ्यायला बघा. पोचलो इथे आता मी. तर मित्रांनो आपल्याला भेटले टी शर्ट चिंतामणीचे, मग दाखवतो ना मग. अशी टी शर्ट आहे ती. अरे बघा हे टी शर्ट आहे चिंतामणीचे. आता मी इथं पाऊस पडलाय म्हणून इकडे बसलोय, अंधार आहे इथं थोडासा. आणि अजून माझ्याकडे आहेत ते बॅगेत आहेत 7 टी शर्ट, पण असा पॅटर्न आहे त्या टी शर्ट. बाहेर उजेडात गेल्यावर दाखवतो तुम्हाला. असे बरोबर दिसते. आणि गर्दी तुम्ही बघितली जातं. आता टी शर्ट घेतलेत आम्ही, सुशांतने पण घेतले, मी पण घेतले. आणि आता चाललोय. ऑलमोस्ट आमचे 6 तास थांबलोय, म्हणजे सुशांत 6 तास आणि मी 5.5 तास एवढं थांबलोत आम्ही दोघं पण. आणि आता आमचं गणेश गल्लीचं टी शर्ट घ्यायचं बहुतेक राहणार आहे ह्या नादामध्ये. आणि आगमन पण एक पण करता आलेलं नाही आपल्याला, म्हणजे आज 5.5 तास लागलेत लाईनीत उभं. ब्लॉग पूर्ण बघितलं तुम्हाला समजलं असेल. अशी अवस्था आहे सगळी. आता जातोय बघतोय गणेश गल्लीला जाऊन बघतोय, दिलं तर दिलं, नाहीतर तसं पण जाणारच आहोत त्या साईडला. चला पुढं दाखवतो आम्ही, जातो गणेश गल्लीला आम्ही दोघं पण. गल्लीला जास्त गर्दी नाही आहे. मग एकदम पोरं ढोलताशा पथक थांबलेले आहेत. आपल्याला बघू भेटतोय का एखाद दुसरं गणपतीचं हे करायला. हे त्या साईडला जायचं काय मग डायरेक्ट त्या साईडून तसेच जाऊ. तिकडे गर्दी असेल ना, पण रस्ता भेटेल जायला, रस्ता भेटेल जायला. हे बघा आपल्या लालबागच्या राजाचं मंडप प्रवेशद्वार इथून. आणि इकडे गर्दी मारण्याची आहे. आणि या साईडला पण बघाल तुम्ही जर ढोल ताशा पथक सगळे थांबलेले आहेत. पण आपल्याला जायचं आहे गणेश गल्लीला. मध्ये जर समजा एखादा गणपती आपल्याला भेटला बाप्पा तर करू आपण कुठला तरी, काय माहिती नाही आहे. पण शेवटी एक आगमन भेटला आपल्याला बघायला. इथे थांबू आपण. हे थांब रे इथे सुशांत. शेवटी एक आगमन भेटला आहे बघायला बाबा. कुठला तर मंडळ आहे माहिती नाही आहे. आता आपण चिवडा गल्ली समोरला बघा माझ्या. हे बघ ना ते कुठलं तरी असेल.
कुठला गणपती तुम्हाला सांगतो थांबा आता. खोडचा विनायक आहे हा. चल ये. शेवटी आपल्याला एक आगमन बघायला भेटलंय फोर्टच्या राजाचं. आणि आता आपण चाललोय गणेश गल्लीमध्ये जाऊन तिथं टी शर्ट बघू भेटतात का, म्हणजे एका याच्यामध्ये 2 कामं होतील. आणि अजून एक कुठला तरी गणपती येतोय पुढून, तो पण आपण बघू, त्याचं पण आगमन सोहळा. तर मित्रांनो हा बघा एक समोरून गणपती येते, आपल्या समोरून एक गणपती येतोय आपल्याकडे इकडे चालत. मला दाखवतो. आता काय पाऊस पडतो त्याच्यामुळे त्याच्यावर पेपर हे टाकले, म्हणजे कापड टाकले, प्लास्टिक टाकले, तरी पण बघायला भेटेल आपल्याला बऱ्यापैकी, चांगल्यापैकी. तर बघा समोर बघा. तर हा बघा हा एक गणपती आहे कुठला तरी, आणि त्याचा आता सध्या आपला भारी वाटतोय बघा. पुढे जाऊन बघू आपण कुठला आहे. हा बघा खेतवाडी 5वी गल्ली, खेतवाडीच्या 5व्या गल्लीचा आहे राजा. खेतवाडीचा गणाधीश 5वी गल्ली. तर हा आहे खेतवाडीचा गणाधीश 5वी गल्ली मित्रांनो. बाप्पा आपला कसला आहे बघा भारी. आणि भरपूर पाऊस पडत असल्यामुळं काय विषय झाला आहे, भरपूर पाऊस पडत असल्यामुळं भरपूर पाऊस पडत असल्यामुळं आता त्याच्यावर हे टाकतायत, कापड टाकतायत. आणि लगबग बघा. आणि मग पब्लिक काहीच नाही आहे, नाही तेव्हा पब्लिक बघायला मारण्याची असते. या टायमाला पब्लिक काहीच नाही आहे. आता घेते आम्ही एक समोसा पाव. घे रे घे. 2 घेतले समोसा पाव. समोसे खाऊ. कांदा भजी पाव, एक समोसा पाव. गणेश गल्ली. आणि हे मुंबईच्या राजाचं आपलं डेकोरेशनचं काम चालू झालं आहे. इकडे बघू शका या साईडला आम्ही टी शर्ट कुठं वितरण आहे ते बघतोय. आणि आता मग मुंबईच्या राजाच्या मंडपात गणेश गल्ली. तर आता आपण आलो आहे मुंबईच्या राजाच्या हेड ऑफिसमध्ये, मुख्य कार्यालय. आणि आता इथून आपण टी शर्ट घेणार आहोत. चल गावातमध्ये टी शर्ट घेऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचं घेऊ, आणि आपल्या मुंबईच्या राजाचं चप्पल. निघालो आहे गणेश गल्लीमधून आणि टी शर्ट भेटले एकदम मस्त भारी. गर्दी काय नव्हती मुंबईच्या राजाच्या इथे व्यवस्थित टी शर्ट भेटलेत. आणि आता चाललो आहे आम्हाला, मला नंतर ट्रेन काढून दाखवतो टी शर्ट कसं आहे ते मुंबईच्या राजाचं. आपलं हे चालले बँजोवाले चालले, लंबोदर म्युझिकल ग्रुप बघा. आणि एक आपल्या समोरून जस्ट गणपती गेला आहे, पण आम्ही पुढे गेलो, रस्ता चुकलेलो जरा, पुढे चाललो आहे. आता जाऊ पण परळवरून मग सुशांत जाईल कल्याणला आणि मी पणवेल येईल. आपला इकडे पुढं गोरेगाव म्युझिशियन
बाप्पा आपण बघूया, दाखवतो तुम्हाला. हा बाप्पा आपला कृष्णनगरचा राजा परळ, 106वे वर्ष. परळचा कृष्णनगरचा राजा परळ, एक नंबर बाप्पा आहे. आणि तो वाजत पण भारी ढोलाचा पण भारी वाजत आहे, ढोल पण भारी वाजतात आणि बाप्पा पण एक नंबर बघा. जाता जाता आपल्या 2 आगमन भेटले. आता रस्त्यावर अजिबात गर्दी नाही आहे बघा. संध्याकाळ झाली, वाजलेत संध्याकाळचे 5:45 झालेत. त्याच्यामुळं काय आता फक्त लोकल कंटेंट क्रिएटर राहिलेत, बाकी सगळे लांब लांबचे गेलेत. आणि आम्हाला आता 2 आगमन भेटले बघायला. कारण कशासाठी, कारण आम्ही लेट झालो टी शर्ट घ्यायला म्हणून 2 आगमन भेटले. नाहीतर जास्त भेटले असते आगमन, पण मग लवकर घरी गेलो असते, एवढा उशीर थांबलो नसतो. ती मरणाची गर्दी असते, आता गर्दी काहीच नाही, एकदम नॉर्मल आहे. नाही तर रास गर्दी, चालायला जागा नसते या लालबाग परळच्या भारत माता रोडवर. आता मी आहे ते याच्या खाली गणसंकुलाच्या इथे, पुढे चाललो आपण. परळवरून जाऊन लोअर परळला आणि थांबलो असतो, पण आपल्याला घरी जायचं आहे पेंडला परत. त्याच्यामुळं गाडी पण भेटायला पाहिजे, ट्रेन पण भेटायला पाहिजे, म्हणून निघते लवकर. आता मध्ये एखादा भेटला आगमन तर पटकन शूट करू. असं करता करता 5-10 मिनटं गेली, आता एवढ्याला परळला असतो आम्ही रेल्वे स्टेशन. चला तुम्हाला मुंबईच्या राजाचं टी शर्ट दाखवतो मी. रेल्वेमध्ये समजा जागा भेटली पटकन दाखवतो, नाहीतर मग डायरेक्ट घरी. हा बघा एक बाप्पा चाललाय, पण जाऊ दे आता, आपल्याला वेळ नाही तेवढा. चांगला आहे इच्छापूर्ती भोईरवाड्याचा महाराजा. मागे चालले आपल्या मागच्या साईडला बाप्पा, तो आहे भोईरवाड्याचा इच्छापूर्ती. पण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, कारण जायचं आहे आपल्याला. आणि अजून एक बाप्पा आलाय समोरला. हा बघ, अजून एक आगमन होते. चला बघू आपण जाऊन पटकन पुढे. इथे थांबायचं का बॅरिगेड जवळ? सुशांत थांबायचं इथे? थांबूया, तुझ्यावर आहे. कोणता गणपती येतोय काय माहिती, थांबूया. चालत सरळ आलाय, आपल्याला भेटायला येते असं वाटते. समोरून एक बाप्पा येतोय चालत आणि आपल्यालाच भेटायला येते असं वाटते. वेट करते आपण इथं आता. थांब बघू दाखवतो बरोबर. मस्त भारी वाटते, खतरनाक आहे. हा बघा एक बाप्पा येतोय तुम्हाला बोलल्याप्रमाणे, सरळ चालत सरसावत आपल्या साईडला. आणि इकडे आम्ही कॅमेरा घेऊन मी उभा आहे. आला की लगेच आपण त्याचं रेकॉर्डिंग चालू करू. कुठला आहे हा, कुठला आहे बघ. चला मित्रांनो निघतोय आता आम्ही. फोटो बघा सुशांतने कसला भारी काढलाय, तेच बघते आता आम्ही. भारी भारी आलाय. थोडं ना मी घरी गेले चालेल. तर आता आम्ही निघतोय आणि
2-3 भेटले आम्हाला. गणपती. 3 गणपतीचं आगमन भेटले आम्हाला. नशिबात असलं तर भेटतंय सगळं बरोबर. देवाला दाखवायचं असं तर बरोबर दाखवतो. तर ब्लॉग पूर्णपणे बघा. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर लवकरच व्हायला आपले फक्त काही सबस्क्रायबर बाकी आहेत. म्हणजे 80 सबस्क्रायबर बाकी आहेत समथिंग. सॉरी 75 सबस्क्रायबर बाकी आहेत. 1000 सबस्क्रायबर व्हायला तर 1000 सबस्क्राईब करा. 2000 करा, 3000 करा, 20,000, 30,000, 40,000 पाहिजे तेवढे करा. आता मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे. तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया. आणि आपण भेटू आता चिंतामणीच्या आगमनाला. सुशांत चिंतामणीच्या आगमनाला भेटणार आहोत आम्ही. म्हणजे आम्ही दोघं पण येणार आहोत, अजून लई जण येणार आहेत चिंतामणीच्या आगमनाला 17 तारखेला. तोपर्यंत त्या दिवशी एवढी काही धावपळ नाही आहे. फक्त एका जागेवर उभा राहायचा, बाप्पा आला की व्हिडिओ बनवायचा, बस एवढंच विषय. तर चला भेटू पुन्हा एकदा अशाच मराठी ब्लॉगमध्ये. जय चिंतामणी आणि जय गणेश गल्लीच्या राजाचा विजय असो. त्याचं पण आपण मुखदर्शनासाठी येणार आहोत. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी येणार आहोत. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. हो बरोबर चालेल. आणि भेटू अशा एक नवीन ब्लॉगमध्ये, मराठी ब्लॉगमध्ये. मराठी पॉर्ग आहे तुमचा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.